नमस्कार. प्रथम मी मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. गुरुकुलचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब आष्टेकर, आपले सत्कारमूर्ती डॉक्टर प्रकाश शेठ, डॉक्टर अशोक कामत, डॉक्टर झवर, श्री रमेश होनवाड. नमस्कार. मी शुभदा वर्तक आपल्या सर्वांचं गुरुकुल प्रतिष्ठानची समन्वयक या नात्यानं मनापासून आणि आनंदानं स्वागत करते. आजचा कार्यक्रम 2 भागात होईल. पहिल्या भागात मोडक गुरुजींचे नामवंत विद्यार्थी आणि अर्जुन पुरस्कार विजेते खो खो खेळाडू डॉक्टर प्रकाश शेठ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाईल. त्यांचा सविस्तर परिचय नंतर करून दिला जाईलच. त्यांच्या अनाम प्रेम आणि स्नेहालय या संस्थांच्या नवीन उपक्रमांविषयी ते आपल्याशी संवाद साधतील. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात विजन ग्राफिक्सचे श्री अतुल वाडकर यांना घनश्याम धोंड स्मृती मुद्रांजली पुरस्कार दिला जाईल. त्यानंतर ते आपले मनोगत व्यक्त करतील. आता आपण कार्यक्रमाच्या पहिल्या भागाकडे वळूया. मी डॉक्टर कामत सरांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे यांची ग्रंथभेट देऊन स्वागत करा. ग्रंथभेट आणि एक नाविन्यपूर्ण गुच्छ, पुष्पगुच्छ नाही म्हणता येणार, पण नाविन्यपूर्ण गुच्छ तो तुम्ही बघायलाच आता. आता डॉक्टर प्रकाश शेठ यांचा परिचय करून देण्याची डॉक्टर झवर यांना मी विनंती करते. अध्यक्ष आष्टेकर सर, कामत सर, दिनकर सर, होनवाड, उपस्थित या ठिकाणी असलेले आपण सर्व मान्यवर, माझ्या मैदानावरील सर्व मित्रवर्ग. खरं मला अचानक हे सांगण्यात आलं या ठिकाणी, तुम्ही काहीतरी बोला, पण ओळख करून द्यायला सांगितलं म्हणजे जरा बिचकलो थोडा. पण ठीक आहे, मी सांगू शकतो. याचं कारण प्रकाशला मी जवळजवळ त्याच्या 75पैकी 60-65 वर्ष ओळखतो आहे. म्हणजे शाळेपासून तो माझ्या मागे 4 वर्ष होता. त्यानंतर मैदानावरचं सगळं त्याचं माझ्या कॅप्टनशिपवाली खेळला आहे, अवॉर्ड्स मिळवली आहेत, ती करिअर मला माहिती आहे. त्याच्यानंतर मग तो डॉक्टर झाला, मी डॉक्टर झालो आणि मी नेत्रतज्ञ झालो. माझं हॉस्पिटल सिटी प्राईडसमोर, प्रकाशचा दवाखाना आमच्या सहकारनगरमध्येच आणि घरही त्याच्या जवळच होतं. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्याच्या 2 मुली आणि माझ्या 2 मुली एका शाळेत होत्या, म्हणजे मुक्तांगणमध्ये. त्यामुळे आमचा घरोबा कंटिन्युअस पुढे चालू राहिला. मैदानानंतर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तो माझ्याकडे पेशंट घेऊन यायचा. त्यामुळे आणि जवळ राहत असल्यामुळे घरी जाणं येणं, आणि त्यामुळे प्रकाशला मी अगदी जवळून, नातेवाईक इतकं नसलं तरी आमच्या सर्व मित्रांमध्ये बऱ्यापैकी मी त्याच्या क्लोज होतो. आणि त्याची जडणघडण, त्याचं कार्य, त्याच्यासमोर आलेले अनेक प्रश्न, यातनं तो जो ताऊन सुलाखून आणि मोठ्या हिकमतीने बाहेर पडला. आणि म्हणजे इट वॉज सरप्राईज टू मी की त्यांनी म्हणजे तो आमच्या नेत्रसेवा परिषदांच्या जवळजवळ 100-200 शिबिरांमध्ये कायम आलेला आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये तो सर्जरीला असेस करायला येत असेल. त्याचा धाकटा भाऊ
तो आणि त्याचे बाबा हे प्रिंटिंगचं काम करायचं. माझं हॉस्पिटलचं सगळं प्रिंटिंगचं काम त्याच्याकडे असायचं. म्हणजे मुलींचा संबंध, बाबांचा संबंध, आईंचा संबंध, ताई इथे आलेल्या आहेत, ताई पण होते त्यावेळेला. अगदी क्लोज संबंध असल्यामुळे त्याचे सगळे पैलू जवळून मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी काही गोष्टी सांगू शकतो. कदाचित सगळं मला कवर होणार नाही, परंतु वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट खेळाडू तर होताच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. अतिशय शांत स्वभावाने, कधी कोणाच्यात वादात जाणार नाही, हसतमुख. त्याचे क्लोज फ्रेंड जेवढे तिथेच तो फक्त हसायचा आणि जोक्स मारायचा, बाकी अतिशय सिरियस. आणि कुणी त्याच्याबद्दल कधी वाईट बोललं किंवा त्याच्याबद्दल काही असं बोट दाखवलं असं काही त्यांनी केलं नाही. खेळाडू उत्कृष्ट मैदानावर आणि अतिशय वागणुकीला ह्याला असं त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. खेळामध्ये सुद्धा त्यांनी मी माझ्या कॅप्टनशिप खेळात त्याच्या गोष्टी सांगतो की आम्ही ॲज ए कॅप्टन आम्ही टीममध्ये चर्चा करायचो, गप्पा मारायचो, टीम्स दुसऱ्या ऑब्झर्व करायचो. मॅचेस जिंकताना अपोनंट टीमला कसं स्टडी करायचा याचा आमचा प्रयत्न असायचा. त्यावेळेसुद्धा प्रकाश अतिशय ॲक्टिवली पार्टिसिपेट व्हायचा, त्याची मतं स्पष्ट मांडायचा. पण तो कधी त्यांनी इन्सिस्ट केलं नाही, वाद घातला नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे वगैरे. म्हणजे एवढा टॉप खेळाडू असूनसुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गची बाधा नव्हती किंवा असं काही नव्हतं. आणि सगळ्यात मिळून मिसळून तो खूप चांगलं त्यांनी करिअर केली. त्याला जेव्हा छत्रपती अवॉर्ड मिळालं हे फार कमी लोकांना माहिती असेल. त्यात सिलेक्शन कमिटीवर मी होतो त्या वर्षी. मला 71 साली पहिलं अवॉर्ड मिळालं. 72 साली आमचा श्याम पुरोहित, माझाच मित्र, वर्गमित्र, त्याला मिळालं. त्याच्यानंतर सरकारने असं ठरवलं, कारण त्या 2 वर्षामध्ये सरकारला असा अनुभव आला की याच्यात बऱ्याच गुंडाळ्या लोक मारतात, बरीच खोटी माहिती देतात परस्पर. तर बा एक त्यातला खेळाडू जो आहे त्याला कमिटीवर म्हणून त्यांनी स्क्रुटिनी कमिटी म्हणून नाव ठेवलं. आणि 4-5 आम्ही छत्रपती अवॉर्ड निर्णय खेळातले होतो. त्यांना कमिटीवर तुम्ही हे जी माहिती दिली ती स्क्रुटिनाईज करा. म्हणजे अवॉर्ड देणारं आम्ही नव्हतो, पण माहिती स्क्रुटिनाईज करण्याचं काम त्यांनी आमच्याकडे दिलं होतं. आणि त्यावेळेला त्याच्या बाबतीत काही थोडंसे त्याच्या आणि दुसऱ्या एका आमचे मित्रच होते, त्यांच्या माहितीच्या बाबतीत थोडासा घोटाळा झाला होता. आणि तो नकळत झाला, मुद्दाहून कोणी केला नाही. पण त्यामुळे दोघांमध्ये आमचे दोघेही खेळाडू मित्र आमच्याच क्लबचे याच्यामागे सतीश देसाई अशा दोघांमध्ये ते होतं. आणि त्यांच्यापुढे प्रश्न, त्यांना काय फरक पडत, ज्याला दिलं आणि त्याला दिलं. माझ्या दृष्टीने मी असा विचार केला की सतीश सिनियर आहे, सतीश नाही प्रकाश सिनियर आहे, तो डॉक्टर झाला की खेळणार नाही नक्की आहे, मग त्याला मिळण्याचे चान्स, सतीशला मागून मिळण्याचे चान्स एक. आणि दुसरी माहितीमध्ये एक नॅशनल जी झालेली नव्हती, म्हणजे डिक्लेअर झाली होती दिल्लीची नॅशनल, पण ती टुर्नामेंट झाली नाही काही कारणाने. आणि त्यात सतीशचं नाव होतं. तर त्या वर्षीपासून त्यांनी पॉईंट सिस्टीम सुरू केली होती की नॅशनल किती खेळला, काय खेळायचा, गणित मार्क, कॅप्टनशिप, इतर वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये सतीश वॉज बाय 1 पॉईंट मोर. ओपनली सांगतो, त्यात काही सिक्रेट काही नाही. आणि माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्यांना म्हटलं सतीशला तर पुढच्या वर्षी नक्की मिळणार आहे मला माहिती, कारण तो इज द बेस्ट प्लेअर. मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रकाशचा पहिला नंबर लागायला पाहिजे. तर मग ते भुरे म्हणून जे होते असोसिएशनचे आमचे, ते म्हटले मधू नक्की आहे ना, तुझ्यावर विश्वास. म्हटलं माझ्याबरोबर खेळले, मला माहिती आहे सगळं. म्हटलं टेक्निकल माहिती म्हणून सांगतो आहे, तुम्ही आम्हाला त्याच्यावरच नेमले ना, दिलेली इन्फॉर्म्स खोटी. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आणि प्रकाशला त्यावर्षी अवॉर्ड मिळालं. आणि त्याच्या पुढच्या वर्षी सतीशला मिळालं. मेरिटपणे तो होताच, म्हणजे काही तसं गैर काही झालं नाही. पण त्यावेळेला मी तिथे असल्यामुळे थोडंसं सतीशवर प्रकाशवर कदाचित अन्याय झाला असता, तो झाला नाही, याचा मला आनंद खूप झाला. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ज्याला एथिकल प्रॅक्टिस म्हणतात, जी मी पण केली आणि प्रकाशनी पण केली. तुम्हाला माहिती आहे आता प्रॅक्टिस कशी आहे. आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही एथिकली दोघंही अतिशय पर्टिक्युलर होतो. आणि ह्याचं कारण माझ्या घरातले संस्कार आणि सतीशच्या प्रकाशच्या घरातले संस्कार
संस्कार ह्या गोष्टी घडवतात. व्यवहार हा गोष्ट जरी असला, व्यवहारात तर आम्ही नंतर पडलो, परंतु व्यवहारामध्ये माणूस व्यवहाराची रेंज तुम्हाला माहिती किती आहे. मिळू शकतो, वाढवू शकतो, काही करू शकतो. मेडिकल फील्डमध्ये त्यावेळेला फारसं नव्हतं आहे अनएथिकल पार्ट, पण काही एक 10-20% होतं, त्यालासुद्धा आम्ही हे केलं नाही. प्रकाशनी पण केलं नाही, मी केलं नाही. ते आमचे त्यांचा एक हे होता. त्याच्या घरातल्या जवळजवळ सगळ्यांची ऑपरेशन माझ्याकडे झाली आहेत. आईबाबांची झालेली आहेत, प्रकाशची माझ्या मुलींनी केली आहेत, मी त्यांच्या आईबाबांची केली आहेत. अनेक त्याचे नातेवाईक, सगळी कंपनी यांची पण ऑपरेशन झाली. त्यामुळे अनेक प्रसंगांनी त्याच्या संबंधित मला त्याला संबंध आलेला आहे. आणि खरोखरी सगळ्यात कौतुक म्हणजे अशी इथपर्यंत असणारे आम्ही खूप लोक आहोत, करिअर करवणारे, काही सर्व प्रकारे नामवंत वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांनी जी दुःख बघितली ती मी अगदी जवळून पाहिलेली आहेत. आता त्याला आपण दुःख म्हणायचं काय, आलेले प्रसंग माणसाच्या जीवनात येतात. त्यामध्ये त्याच्या भावाचा आजार पहिला मला आठवतं, त्याला बरेच प्रॉब्लेम होते. ते प्रकाशने अतिशय हिकमतीने करून त्याला मार्गी लावून सगळे केले. त्याच्यानंतर वडिलांचे, आईचे, वयाचे आजार, या सगळ्या गोष्टी त्यांनी काळजी घेतली, खूप चांगली काळजी घेतली. आणि त्यामध्ये कुठे घरातला डॉक्टर आणि इतर पेशंट पण घरच्या पेशंटची तसंच बघायला सगळी काळजी घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मोडक सर, म्हणजे हे मुद्दाहून सांगायला तुम्हाला माहिती आहे, काही लोकांना बऱ्याच लोकांना माहिती असेल की मोडक सरांनी आम्हाला जवळजवळ सगळ्यांना खो-खोचा पाया, जे गोल खो-खो आणि लंगडी, आम्ही 5वीतनं पहिल्यांदा 6वी 7वी तिथे खेळलो. तर मोडक सरांनी आमचा गोल खो-खो आणि लंगडीचा पाया घातला. आणि त्या पायाच्या जोरावर पुढे आम्ही पाटणकर सरांच्या हातून उभा खो-खो खेळलो आणि राष्ट्रीय पातळीवर गेलो वगैरे. आमचे सगळे मित्र, दिनकर आहे, साठे आहेत, यांनी पण मला खूप मदत केली. आणि आमची एक मोठी चांगली टीम होती. पण हे करत असताना म्हणजे त्याच्या प्रॅक्टिसमध्ये होनवाड आणि प्रकाश यांनी मोडक सरांची आणि आमच्या वहिनी म्हणजे काकूंची, बाईंची इतकी मेडिकली काळजी घेतली, केअर घेतली की कमालीच्या बाहेर. मला ते जवळून का पाहते, खरं म्हणजे तिकडे भारती निवासला राहायचे, माझा संबंध होता. पण त्यांची ऑपरेशन जेव्हा माझ्याकडे झाली, बाई तर तुम्हाला माहिती आहे डेफ आणि डम होत्या. पण त्यांचं सरांचं इतकं ते खाण्याखोण्याचं टेक्निक इतकं मस्त जमलेलं होतं की ते बोलतायत असंच वाटायचं. आणि आता डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळेला त्यांना कसं काय घ्यायचं, काय काळजी कसं सांगायचं वगैरे, तर सगळं प्रकाशने ते अतिशय उत्कृष्ट काम केलं, कारण त्याला ती सवय होती. आणि दररोज जाऊन त्यांच्या घरी पाहून त्यांच्या इतर आजारामध्ये सुद्धा औषधं देणं, इन्व्हेस्टिगेशन करणं, आईबापांसारखी त्यांनी त्याची काळजी घेतली. आणि सरांना तर एक प्रकाशा फार मोठा आजार होता. सरांनी हे पाहिलेलं जवळून त्या ठिकाणी काम. होनवाडीत आमचा मित्र जो आहे तो सायलेंट आहे, काजावजा नगरचा, तोही खूप मदत करायचा आणि जिथे आमची कुठे मदत लागेल ते घेत होता. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी सगळ्या फ्रंटवर काम केलेलं आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा त्याच्या मिसेसचं कॅन्सरचं डायग्नोसिस झालं, त्यानंतर जी त्यांची सेवा केली त्याला तोड नाही. कुठेही त्यांनी कधी त्याचा गाजावाजा केलं नाही, कधी दुःख दाखवलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं असं त्याच्यावर काही परिणाम झाला. आता स्थितप्रज्ञ म्हणतात तसं राहून त्यांनी जी सेवा केली त्याला तोड नाही अक्षरशः. हेही मी जवळून पाहिलेलं आहे त्याचं. या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस आणि सगळे घरातले सांभाळून सगळं करून अनेक नातेवाईचं करून जेव्हा वहिनी गेल्या, मंगला वहिनी जेव्हा गेल्या, ते होणार अटळ होतं. त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये पोकळी आली, कारण बाय द टाईम आई बाबा गेलेले होते, ताई तिकडे गोधऱ्याला गेली होती, ते घरात कुणीच नव्हतं त्यांच्या. परंतु त्यांनी ज्या हिकमतीने दिवस काढले आणि त्यावेळेला मला आठवतं आहे की खालची जी बाबांची जी ही खालची रिकामी जागा त्या ठिकाणी त्यांनी कोकणातले त्यांचे नातेवाईक मुलं जी शिकायला यायची त्यांची राहायची व्यवस्था सगळी केली. म्हणजे त्याला एक कंपनी म्हणा आणि मदत म्हणून अशा पद्धतीने. आणि मग कधी नेत्रसेवाचे तर कॅम्पमध्ये पहिल्यापासून येत होतं. म्हणजे आम्ही 78ला कॅम्प सुरू केले,
माझ्याकडं बरीच वर्ष म्हणजे 85, 90, 95पर्यंत असेल. आणि तो कधी त्या ह्या अनाप प्रेममध्ये गेला मला कळलं नाही. सायलेंटली याचं साईड बाय साईड चालू होतं. आणि मग त्याने एक दिवशी मला सांगितलं मी असं असं करतो. मी चाटच झालो एकदम. म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हटलं, तू चांगला मार्ग. आमच्या ह्याच्यात काय त्याला लिमिटेड काम होतं, असिस्टंट म्हणून आमच्याबरोबर ग्रुपमध्ये यायचं तो. पण तिथे जे त्यांनी काम केलं आहे अफाट, ते म्हणजे हे आदर्श आहे की रिटायरमेंटमध्ये माणसाला प्रसंग आल्यानंतर त्यातून माणूस कसा बाहेर. आणि सामाजिक सेवा हे लक्षात ठेवा, स्वतःसाठी नाही, मुलांसाठी नाही, काही नाही, सामाजिक सेवा या ह्याच्यातनं त्यांनी जे काम केलं. मी प्रत्यक्ष संस्था पाहू शकलो नाही, परंतु त्याच्या परवाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो नगरला. आणि त्याच्याबद्दलचा आदर, त्याच्याबद्दलची प्रेम, इतकी लोक जमले आणि जो कार्यक्रम अफाट झाला, म्हणजे आपण सगळ्यांनी त्याची व्हिडिओ फिल्म जरूर पाहावी. हे मला त्याचं विशेष कौतुक वाटतं की अनेक प्रसंगातनं बाहेर मार्ग काढून शेवटी माणूस न खचता 75 म्हणजे वयाच्या मानाने आपल्याला इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, बरोबर कोणी नाही. अशा वेळेला आपल्याला एखाद्या सामाजिक कार्यात दुर्बल लोकांसाठी काम करण्याची, झोकून देण्याची ती जी त्याला सलाम आहे. मी खरं सांगतो की आम्ही सुद्धा सामाजिक काम करतो, पण ह्याला तोड नाही, हे वेगळंच आहे. आणि हा आदर्श सिनियर लोकांना आहे. म्हणजे काही लोक पहिल्यापासून आहे, ते साहेब बसलेत आमचे, भाषणं देतात, सगळीकडे चांगलं बोलतात, ते त्यांचं नेहमी आहे. तर ते वेगळं. आणि आपल्याला प्रसंग आल्यानंतर खचून न जाता एकटं असताना स्वतःच्या विचारांनी स्वतःला पडणार आहे, हे फार रेअर उदाहरण आहे. आणि त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्या हेतूनच सरांनी त्याचा सत्कार आयोजन करण्यात त्याच्या संस्थेची माहिती आपल्या सगळ्यांना याकरता केलेलं आहे. मला असं वाटतं की अगदी अप्रोप्रिएट आहे आणि सगळ्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे. मला या ठिकाणी सर आपण बोलायची संधी दिली, खरं म्हणजे मी संधीच म्हणेल त्याला, पण त्याची माहिती सांगण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतक्या या गडबडीत सगळ्या मुलींना व्यवस्थित शिक्षण देऊन परदेशी पाठवून त्यांचं सेटलमेंट करणं, त्यांची लग्न लावणं, हे पण त्यांनी अफाट काम केलेलं आहे. आणि आज त्या मुलीसुद्धा अतिशय टॉप लेवलला आणि चांगल्या प्रकारचं काम करतात, हे पण देतात. म्हणजे काही काळ काय होतं, सामाजिक कामात घराकडे दुर्लक्ष होतं, थोडं आमच्याकडे थोडं झालेलं आहे न कळत. परंतु हे करत असताना तिकडेही लक्ष ठेवून, म्हणजे किती फ्रंट्सवर तो लक्ष ठेवून आपलं काम करत होता. आणि या सगळ्यांना मला त्या ठिकाणी विचारण्यात आलं की तुम्हाला काय वाटतं. मी म्हटलं हे फक्त ज्याच्यावर लहानपणी संस्कार झाले तीच माणसं हे करू शकतात. आणि त्याचं सगळं क्रेडिट त्याच्या आईबाबांना, बहीण भाऊ, नातेवाईक यांनी त्याच्यावर जे संस्कार केले, हे संस्कारच तुम्हाला सुचवतात की आपण करायला पाहिजे. सामाजिक कामे संस्काराशिवाय येत नाही, एका माणसाचं काम नाही आहे. मी सुद्धा माझ्या घरातले संस्कार असल्यामुळे मी थोडंफार काही करू शकलो. खेळाडू असल्यामुळे टीम जमवणं वगैरे ते पण त्याच्यात. आम्ही खेळाडू असल्यानंतर आमची हिंमत, सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायची, डिसिजन मेकिंग, ग्रुप तयार करायचा, इक्वल माइंडेड आणि करणं, हे पण त्याला त्या स्पोर्ट्सचा त्याचा या संस्थांमध्ये उपयोग होतो आहे असं मला वाटतं. मुद्दाम. धन्यवाद. खरा सुप्ती असतो, तो किती मनमोकळेपणाने बोलतो हे आता तुम्ही ऐकलंत. आणखी एक दोन गोष्टींचा उल्लेख मला करायला पाहिजे. त्यांनी जाता जाता शेवटी मुलींच्या शिक्षणाचा उल्लेख केला. मला आणखी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. योगायोगानं मी प्रकाश शेठला, माझा एक जुना चांगला मित्र कोल्हापूरचा प्रकाश मिसाळ, याच्यामुळे फार जवळून ओळखतो. हा प्रकाश मिसाळ हा याच्या घरीच राहायचा. आणि मला आश्चर्य वाटलं, प्रकाश मिसाळ, कोल्हापूर, तांबडा पांढरा, अशा सगळ्या प्रकारचे, आणि हा शेठ कसं काय हे. म्हणून मी उत्साहानं तिथं जात असे. मला दोन गोष्टींची नोंद करायची आहे. या प्रकाशचे वडील थोडे गिड्डे होते, सतत सायकलवरनं फिरायचे आणि कुठेही चांगलं पुस्तक मिळालं की ते घ्यायचे, ते माझ्या घरी यायचे आणि हे तुमच्या संग्रहात आहे का, असलं तर राहू दे, नाहीतर घेऊन ठेवा. प्रकाशची आई ही तिथे गेलेल्या कोणीही माणसाला आमच्या
मोडकताई जसं लाडू देत असत आणि प्रेमानं जवळ करत असत, तसंच त्या बाई वागत असत. ह्याचा एक धाकटा भाऊ होता, थोडा साधा होता. तो घरातला प्रश्न होता, याचं पुढं काय होणार. ते आईवडील मला सारखे सांगायचे, याचं पुढं काय होणार. मला काहीतरी सहज सुचलं आणि मी त्याला बाइंडिंगच्या कामाला लावलं. जी माणसं काही कारणानं डोक्यानं थोडीशी अधू राहतात, ती शरीराने बळकट असतात, असा माझा जीवनानुभव आहे. तो त्यात बरोबर प्रवीण झाला. गुरुकुलमध्ये जी चांगली पुस्तकं आहेत त्याचं बाइंडिंग ह्यांच्या धाकट्या भावाने केलेलं आहे. तर त्याचं जीवन सार्थकी लागलं आणि आईवडिलांना सुख मिळालं. ह्याचं लग्न ठरलं पोलादपूरनं. मी गेलो होतो त्यावेळेला तिथे याच्या वडिलांबरोबर. छान लग्न झालं. 2 मुली झाल्या. दोन्ही मुलींना उत्तम शिकवलं प्रकाशने. आईवडिलांची शेवटपर्यंत उत्तम सेवा केली. आता सांगितलं तसं मित्रमंडळ सगळं बरोबर जवळ ठेवलं आणि आमच्या त्या पर्वती दर्शनच्या चौकात त्यांचा दवाखाना होता. आष्टेकर सगळं कुटुंब हे त्याचे पेशंट आहेत. ही सोपी गोष्ट नाही. आजकाल डॉक्टर्स असतात, फॅमिली डॉक्टर्स नसतात. फॅमिली डॉक्टर हा घराचा, जसा लिंगायतामध्ये जंगम असतो तसा तो घराचा गुरु असतो. तो सगळ्यांची शारीरिक क्षमता समजतो, तशी बौद्धिक पात्रताही समजतो आणि त्याला दिशा निर्देशन करत असतो. हे प्रकाशने हेही काम केलेलं आहे. मोडक मास्तरांशी त्याचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. मोडकांचा जेव्हा शेवट झाला आणि तेव्हा मी आणि प्रकाशच होतो ते सगळं करण्यासाठी. हे मुद्दाम तुम्हाला सांगतो. नाही तर असं करायला बरीच माणसं पुढे येऊन आम्ही त्यांचे असं दाखवतात. दाखवण्यासाठी काही करणं हा प्रकाशचा स्वभाव नव्हे. सहज प्रकाश देत राहणं, अनाम प्रेम करणं. त्या संस्थेचं नावही फार सुंदर आहे, अनाम प्रेम. त्यामुळे मला त्याला हा पुरस्कार देताना, आजवर आम्ही अनेकांना हा पुरस्कार दिला. याच्यात विशेष आनंद अशासाठी आहे की ह्यांनी जी संस्था उभी केली त्या संस्थेच्या रूपानं हा अनेक मंडळींसह सतत पुढे जाईल. जास्त बोलत नाही, मी आनंद व्यक्त करतो. पुढचं काय हे आहे, कोपरकर आलेत का? मुद्दामचा कोपरकरात येऊ शकले, वृद्ध आहेत कोपरकर. कोपरकर हे पुण्यातले असे ग्रस्त ज्यांच्या हस्ते आम्ही हा सत्कार ठरवला होता. ते आसाम भागात, अरुणाचल भागात, तिथे जे अडीअडचणीचे नेफा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रिजन, तिथे दर महिन्याला पुण्यातून काही लाख रुपये गोळा करून पाठवत असतात सेवा करणाऱ्या माणसांच्या मदतीसाठी. पण कुठे त्याची वाच्यता नसते. हे आमचं एक पाठीराखे आहेत या गुरुकुलचे. हा सत्कार त्यांच्या हस्ते झाला आहे असं समजा. जीवन गौरव याचा दुसरा अर्थ असा की ज्यांचं जीवन गौरवास्पद आहे, त्याचबरोबर इतरांनी जीवनाचं सार्थक करण्यासाठी ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असा माणूस. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रकाश शेठ यांचा सत्कार करावा. जीवनगौरव पुरस्कार देऊन शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि 10,000 रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
व्यासपीठावर उपस्थित सगळे माझे गुरुजन आणि वंदनीय आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे असे सगळे माझे गुरु, त्यांना मी प्रथम नमस्कार करतो, वंदन करतो. सर तुम्हाला माझ्या प्रेमापोटी इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहिलेले आणि मला आशीर्वाद द्यायला इथे आलेले आणि जे माझं काम जे आहे ते की स्नेहालय परिवाराचं जे आहे त्याला ज्यांनी सपोर्ट केला आजपर्यंत अर्थात ते सगळे माझे मित्र पण इथे आज उपस्थित आहेत. एक प्रकारचा हा कृतज्ञता सोहळा आहे असं म्हटलं तरी चालेल, हरकत नाही अर्थात. आणि माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग असेल. सरांनी आत्ता सांगितलं की गुरुकुल ही जी संस्था आहे तर ती आमच्या सुकृत बंगल्यात सुरुवात झाली अर्थात. कारण योगायोग असा होता की सरांचे मानसपुत्र म्हणजे माझे गुरु कैलासवासी कृवा मोडक सर, त्यांचे मानसपुत्र म्हणजे कामत सर आहेत. आणि त्यांनी जो वारसा गुरुकुलाचा चालवलेला आहे किंवा संत वाङ्मयाचा जो चालवलेला आहे तर तो सगळ्यांना माहिती आहे अर्थात येते. आणि आत्ता सरांनी उल्लेख केला होता की प्रकाश मिसाळ की जो माझा गुरुबंधू, सखा आणि आयुष्यातलं सर्व काही जो होता तर तो प्रकाश, आज ह्या निमित्ताने त्याचं मला स्मरण होणं साहजिकच आहे अर्थात. प्रकाशची ज्या कॉलेजमध्ये शिकवायचा तर लायब्ररीयन म्हणून काम करत होतं प्रकाश, तर तिथेच कामत सरांची आणि माझी ओळख झाली. आणि नंतर कळलं की मला की मोडक सर की ज्यांनी मला घडवलं आयुष्यामध्ये असं म्हणेन मी नक्कीच. आणि सरांनी त्याचे आत्ता उदाहरणं पण सांगितले सगळे की मोडक सर ही काय व्यक्ती होती अर्थात तर ती. तर त्या गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे मला आजचा जो जीवन गौरव पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी मोडक सरांचे की ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीवरती कायम होता अर्थात, ज्यांनी मला असं म्हणलं तर हरकत नाही की वडिलांच्या बरोबरीनेच लहानाचं मोठं केलं अर्थात. जीवनामध्ये जे काही चांगलं शिकवलं असेल, दिलं असेल त्याचा परिपाक म्हणजे आजचा हा जीवनगौरव पुरस्कार आहे. माझ्याबरोबर आज मला ज्यांनी खो खो क्षेत्रामध्ये बरंच काही दिलं असं मी म्हणेन अर्थात. वेळप्रसंगी फटकारलं, बोलले ते गुरुवर्य दिनकर सर आज इथे उपस्थित आहेत. सर आता माझी ज्यांनी ओळख करून दिली अर्थात डॉक्टर मधुसूदन झंवर अर्थात, सरांनी माझ्याबद्दल खूप 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 काही सर तुम्ही बोललात आणि जे काय माझं इंट्रोडक्शन करून दिलं त्याबद्दल मी तुमचाही ऋणी आहे. अप्पा की ज्यांची ओळख म्हणजे मी जे अनामपरेमध्ये जे काही काम करायला सुरुवात केली तर सुरुवातीला आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या अर्थात एकतर आणि पैशाचे प्रश्न नेहमी यायचे अर्थ. सो एक दिवशी अप्पांच्या बोलण्यात आलं की तुम्ही जर का गोमातेचा प्रयोग केला म्हणण्यापेक्षा अर्थात की तुम्ही जर का गोशाळा जर का तिथे तयार केली तुम्ही तर मी सगळी तुम्हाला मदत करायला तयार आहे. अप्पा त्याचं कधीच उच्चार करायचा नाहीत अर्थात. पण सुरुवातीचं जी गोशाळा माझी झाली सुरू तर ती 4 गायी ज्या होत्या त्या गोशाळामध्ये पहिल्यांदा अप्पांनी दिलं अर्थात. आणि नुसतं देऊन थांबलेले नाहीत अर्थात. मी तिथे असायचो नसायचो पण आप्पा नेहमी आष्टीवरनं त्यांच्या येताना नगरला यायचे. त्यांनी देताना मला एक गोष्ट सांगितली होती की हे माझं मूल आहे प्रकाश, हे लक्षात ठेव आणि या मुलाला जर का काही अपाय झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. सो प्राणीमात्रावरती इतकं प्रेम असलेले व्यक्तिमत्व माझ्या नशिबाने मला मिळालं अर्थात. आणि तुम्हाला सांगायला मला हरकत नाही, आज माझ्याकडे 20 गीर गायी आहेत आणि 8-9 पाडसं आहेत अर्थात. आमची सगळी मुलं मला आठवतं आहे की 8 ते 10 मुलं आप्पांनी तिथे त्यांच्या साईटवरती बोलवून घेतली होती. 3 दिवस त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना आखून रेखून दिला की म्हणजे
म्हणायचे आप्पा की हे लिहून घ्या, आणि स्वतः आप्पांनी लिहून दिलं. गोठ्याची रचना कशी असावी आणि त्याचं ड्रेन सिस्टीम कशी असावी, किती बाय कितीचा खड्डा असावा, गुरांना जे काय आपण चारा किंवा अन्न पाणी देतो तर ते कसं प्रकारे असायला पाहिजे, किती किलो असायला पाहिजे, त्याचं विनिंग पिरियड जो असतो तो कसा असायला पाहिजे, हे सगळं लहान मुलाला जसं आपण शिकवतो तसं आप्पांनी आमच्या 5 मुलांना 3 दिवसाचं प्रशिक्षण दिलं. आणि त्याचं फलित म्हणजे आत्ता माझं पूर्ण गोशाळेवरती आमचा जो रिकरिंग एक्सपेन्सेस आहे आप्पा, तो आत्ता नक्कीच तुमच्यामुळे ते सगळं काम झालेलं आहे असं मला वाटतं आहे. आणि आम्ही आता तुपाचं पण प्रोडक्शन चालू केलं आहे आप्पा, की आणि दूध पण चांगलं आहे. आणि आता 20 गायी आणि आत्ता जसं म्हटलं मी की 8-9 पाडसं पण आहेत. आता पूर्ण गोशाळा हा आशीर्वाद आहे असं मी म्हणेन अर्थात. तर तो नक्कीच तुमचा आमच्या पाठीमागे आहे आणि कायमस्वरूपी राहील असं मी अभिमानाने सांगू शकतो. अर्थात आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटली अर्थात की ज्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला मदत केली. पाठीमागे संजू बसलेला आहे शुक्ला, त्याला कदाचित किरण त्याला तर अनामप्रेम वाढवत असताना तो कदाचित येणार नाही पुढे अर्थात, पण नाव घेऊन सांगतो अर्थात मुद्दामून अर्थात की अनामप्रेम वाढायला कारणीभूत जी लोकं आहेत त्याच्यापैकी तो एक आहे अर्थात. आमची शाळा रदर म्हणजे आत्ता जे आमचं सत्यमय जयते ग्राम म्हणून जागा जी आहे तिथे आत्ता आमचं वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण चालू असतात सगळी. त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला आमचं गावामध्ये गांधी मैदान नावाचं एक मैदान आहे. नगरची ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तिथे 1600 स्क्वेअर फूट जागा होती, पण ती कचराकुंडीच होती. अर्थ कचराकुंडी म्हणजे गावातली सगळी घाण तिथे होती. आमच्याकडे काही जागा नव्हती अर्थात. पण अनामप्रेमची जी सुरुवात झाली ती अर्थात स्नेहालयाची चाइल्डलाईन या संकल्पनेमधूनच. बेसिकली स्नेहालय हे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचं प्रॉडक्ट आहे म्हणण्यापेक्षा त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. 1989 साली स्नेहालयाची स्थापना झाली. आम्ही कुठलंही काम सांगताना आधी किंवा सुरुवात करताना म्हणतो की स्नेहालय संचलित असं नेहमी म्हणतो, कारण त्याचा तो एक वरदहस्त आहे अर्थात आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. मी जेव्हा माझी नॅशनल शेवटची होती, आता सरांनी सांगितलं की बारामतीची नॅशनल स्पर्धा होती आणि माझ्या आयुष्यातला तो शेवटचाच क्षण होता की कुठलाही खो खो खेळाडू जो असतो त्याला एकलव्य पारितोषिक, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट पारितोषिक त्याला म्हणतो आम्ही, तर ते मिळणं प्रत्येकाची इच्छा असते अर्थात. तर त्यावर्षी 72 साली बारामतीला शरदराव तेव्हा क्रीडामंत्री होते. साधारणपणे एक 10-15 हजारचा तिथला ऑडियन्स होता तिथे अर्थात. ती माझ्या आयुष्यातली म्हणण्यापेक्षा खो खो क्षेत्रातली कारकिर्दीतली ती शेवटची. जर का तिथे मी खेळलो नसतो तर मला जे आत्ता सरांनी सांगितले पुरस्कार की एकलव्य अवॉर्ड आहे, 4 वर्ष नॅशनल खेळलो, गोल्ड मेडलिस्ट मिळालं, युनिव्हर्सिटीची पारितोषिक मिळाली आणि ह्याचा सगळा परिपाक छत्रपती अवॉर्ड मिळाला. त्याची स्टोरी पण आत्ता डॉक्टर जव्हारांनी सांगितली सगळी ती. तर त्यावेळी मला जे एकलव्य अवॉर्ड मिळालं तर त्याला कारणीभूत म्हणण्यापेक्षा म्हणजे ग्राउंडची जडणघडण ज्यांनी माझी केली रदर ती अर्थात दिनकर सर आणि डॉक्टर मधुसूदन जव्हार आहेतच आहेत. पण मगाशी जसं सरांनी सांगितलं की गुरुकुल प्रतिष्ठान आणि मोडक सरांच्या संदर्भात या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला बोलणं कर्मप्राप्त आहे. अर्थात माझं आयुष्य घडवलं किंवा सर जसं म्हटलं आत्ता की संस्कार करणं म्हणजे माणूस आणि चांगला माणूस होणं, चांगला संस्कार अंगात रुजणं किंवा तो मनामध्ये बिंबवणं, हे जे काही काम केलं आहे ते सरांनी केलं आहे. सरांच्या अंतापर्यंत काम केलं सरांसाठी अर्थात. कारण आत्ता जसं सर म्हटले की लंगडी आणि गोल खो खो हा आमचा बेसिकली खो खोचा पाया असतो अर्थात. आणि सरांचं सिलेक्शन क्रायटेरिया असायचं. सर क्रीडा शिक्षक होते आणि आम्हाला हिंदी पण शिकवायला होते. आणि मधल्या सुट्टीमध्ये 15 मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा एक 100 मीटर आम्हाला त्यांनी
रेस लावली होती, पळायला लावलं होतं अर्थात. म्हणजे आत्ता जे साईचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे लोक असतात ते ज्या तऱ्हेने कॅच देम यंग ही एक संकल्पना आहे की 12 वर्षाच्या आतच मुलांना सिलेक्ट करायचं आणि त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलला त्यांचं त्याच्यामध्ये प्रगती होईल तशी ती. सरांची फोरसाईट इतकी चांगली होती की त्यांनी आमच्यासारखी मुलं सिलेक्ट केली त्यांनी. अर्थात सरांचा एक फंडा होता असं म्हणलं तरी हरकत नाही. हा जरा वेगळा शब्द असेल पण ए ग्रुप म्हणजे ए डिव्हिजनमधली मुलं किंवा बी डिव्हिजनमधली मुलं युज्युअली त्यांचं टॅलेंट बऱ्यापैकी चांगला असतो. आमचा खो खोचा गेम अर्थात प्रत्येक गेम हा प्रत्येकाला नॅचरली चांगला वाटतो, पण टेक्निकली साऊंड असणं, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये निर्णय घेणं, पाट्या बदलणं, साईड ह्याच्यासाठी जी काही मनाची भूमिका लागते किंवा त्याच्यासाठी जे सातत्य लागतं किंवा तुमचं गायराय सलका म्हणजे मेंदूतला जे भाग असतो तो चांगला असणं, हे सगळं त्यांनी त्याच्यावरनं ते जोखायचे अर्थात एकतर ते आणि सिलेक्शन करायचे. तर मी लंगडी आणि गोल खो खोचा बेस सरांनी पक्का केला आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही नॅशनल खेळलो. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट्स व्हायच्या तेव्हा त्या काळी म्हणजे साधारणपणे मी 66ची गोष्ट 61 ते 66च्या गोष्टी सांगतो आहे की तेव्हा मॅच जिंकले की प्रत्येकाला वाटायचं की काहीतरी आपल्या सरांनी द्यावं म्हणून वगैरे, पण आम्हाला सर फक्त एक केळं द्यायचे, एक ग्लास दूध द्यायचे आणि एक लाडू द्यायचे अर्थात. तर ते म्हणजे आमच्या दृष्टीने सरांना तर माहिती आहे आमच्या दृष्टीने ती मोठी फेस्ट होती, कारण तेव्हा दुसरं काहीच नव्हतं. जीवन रेस्टॉरंट समोरच सुरू झालेलं आणि तिथे फक्त मसाला डोसा किंवा असं म्हणजे ती फार फार मोठी पार्टी असायची. पण आमच्या दृष्टीने रदर लहानपणापासून जे मनामध्ये बिंबलं ते दूध पाव, केळं आणि एक लाडू. सरांच्याकडे घरी नेहमी जायचो मी. जसं तर कामत सरांनी सांगितलं की प्रकाशनी सरांसाठी अमुक केलं तर अमुक केलं असेल, पण सरांनी जे काही केलं आणि बाईंनी विशेषतः बाई मूकबधीर होत्या, सरांना मूलबाळ काही नाही आहे नव्हतं रदर. तर आम्ही सगळी जी NMSची जी मुलं होतो, जे ग्राउंड जे होतं तर ती सगळी मुलं सरांचीच मुलं होती. माझं हॉस्पिटल पण त्या 92-93ची गोष्ट असेल त्या साईडलाच होतं, आनंदनगर साईडला होतं. येताना रोज जसं सर म्हटले की प्रकाश रोज यायचं सरांच्याकडे. सरांचं दर्शन हेच मुली एक इन्स्पिरेशनल असायचं. सरांचे कधी कधी असं व्हायचं की फ्रस्ट्रेशन यायचं म्हणा किंवा काही टेन्शन्स यायचे की मी नेहमी सरांच्याकडे जायचो, सरांच्या पायापाशी बसायचं, सरांच्या तिथे अर्धा तास बसले की सरांना समजून यायचं की प्रकाशचं काहीतरी बिनचलं आहे किंवा बिघडलं आहे. काही सर बोलायचे नाही, फक्त डोक्यावर हात ठेवायचे. नेहमीप्रमाणेच तो सगळा फराळ यायचा सगळा ते आणि निघून जायचो मी अर्थात. तर ते हे सर कित्येक वर्ष सगळं हे चालू होतं अर्थात. ते जे संस्कार आहेत ते संस्कारांनीच माझं अनामप्रेमचं प्रेम जास्ती उफाळून आलं. मध्ये 12-15 वर्ष झंवर सरांच्या बरोबर म्हणजे लोक विचारतात ना की तुम्हाला एकदम असं कुठं स्फुरण आलं ना, एकदम तुम्ही अनामप्रेम स्नेहालय आणि मी श्रीगोंद्याला पण महामानव बाबा आमच्या संस्थेला मदत करतो अर्थात. मदत करतो म्हणण्यापेक्षा की त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करतो. ज्या माझ्या मित्रांनी मला बराच मदत केली की एक ट्रॅक्टर दिला त्याने आम्हाला, एक स्कूल बस दिली, रदर 2 स्कूल बसेस दिल्या. त्याची माझी ओळखसुद्धा नव्हती. 30 वर्ष नंतर तो मला भेटला, ते सुद्धा त्याच्या कंपनीत भेटला. संजय उभं राहिलंच तरी आम्ही चहाच्या अड्ड्या म्हणजे कट्ट्यावर बसलेले होतो अर्थात. आणि मी सांगत होतो माहिती की बा मी अमुक ठिकाणी काम करतो आहे आणि मला आत्ता स्कूल बसची चिकार जरूर आहे. म्हणजे आम्ही शहरापासून आउटसाईडला होतो, 15 किलोमीटर लांब होतो अर्थ एकतर ते. पण बोलताना तो म्हटलं, मला शिरीष राणे तेव्हा होता मित्र आमचा, तो म्हटलं सर तुम्ही कशाला काळजी करता, मी आत्ता ह्याला फोन करतो. तर फोनवरती आमचं बोलणं झालं. ते असं होतं की तो म्हटलं सर मी तुम्हाला 30 वर्ष बघतो आहे आज, पण मी काही फार चांगला खो खो खेळलो नाही आहे, पण तुमचा गेम बघितलेला आहे आणि तुम्ही ज्या तऱ्हेने काम करताय तर त्यांनी मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो सर की 3 स्कूल बसेस दिल्या आत्तापर्यंत न सांगता न मागता. आणि CSRमध्ये असं असतं ना सर की तुमची ओळख असेल तर तुम्ही त्या तिथपर्यंत पोचू शकता, अदरवाईज कुठली डॉक्युमेंटेशन न देता त्यांनी आम्हाला 3 स्कूल बसेस दिला, एक पिकअप व्हॅन दिली, ट्रॅक्टर दिला. एवढं सगळं
मग त्याचा माझा तसं काहीच ओळख नाही, पण जे नवमहाराष्ट्र संघाने किंवा मोडक सरांच्या कृपेने आणि दिनकर सर, जंवर सर इथं बसलेले आहेत अर्थात, हे सगळे खो खोचे माझे जे मित्र आहेत तर त्यांच्या प्रेमामुळे सगळं मला म्हणजे क्षेत्रामध्ये काम करताना फंडिंग हे लागतंच अर्थात. तर फंडिंग हे जे सगळं आलं तर ते मला माझ्या मित्रांनी, माझ्या पेशंट्सनी मला बराच मोठा सपोर्ट किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही सर जे काम करताय ते खूप स्तुत्य काम आहे अर्थात. मी जरा थोडंसं विषयांतर झालं नाही असं नाही अर्थात, पण हे सांगणं क्रमप्राप्त होतं की माझा खो खो हा खेळ आणि माझे गुरुजन ज्यांनी मला संस्कार दिले अर्थात, आणि खेळामुळे मी बऱ्याच लोकांना माहिती झालो. आणि नंतर जी प्रॅक्टिस सुरू केली तशी जंवर सरांनी सांगितलं आणि कामत सर पण म्हणले की प्रामाणिक प्रॅक्टिस म्हणजे काय असतं आणि त्याचं फळ काय मिळतं ते तुम्हाला मी सांगतो आत्ता. जेव्हा 2015 सालची गोष्ट आहे, माझ्या मिसेस गेल्यानंतर एक वर्षभर थोडासा पिरियड तो डिस्टर्ब होताच नाही असं नाही आहे, पण एक दिवशी माझे गुरुबंधू की ज्यांच्यामुळे मी आत्ता या क्षेत्रामध्ये आहे ते अरुण शेठ पोलादपूरचे, ते माझे मेंटॉर आहेत आत्ता. आणि हा संपूर्ण प्रवास जो झाला आहे गेल्या 8-9 वर्षाचा तो केवळ त्यांच्या मुळे झाला आहे असं मी अधिकाऱ्यांनी सांगू शकतो अर्थात. एकदम शांत, आमच्या पोलादपूरच्या प्रत्येक मुलाला त्यांनी करोडपती केलं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होऊ नये सर. जी मुलांच्या शिक्षण नाही काही नाही, पण त्यांना स्वतःच्या घरामध्ये ठेवलं, वाढवलं. प्रत्येक मुलगा सर आज आमच्या पोलादपूरचा आज चांगल्या प्रकारे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर आहे, तर ते सगळं श्रेय त्यांचं आहे अर्थात. माझ्याकडे आले आणि मला म्हणले प्रकाश तू आता काय करणार आहेस किंवा काय करायचं ठरवलं आहे. तर मी म्हटलं माझं अजून असं काही नक्की ठरलेलं काही नाही आहे किंवा काय करणार माहिती नाही. तेव्हा मी नेत्रसेवेमध्येच काम करत होतो. मला येऊन सांगितलं की उद्यापासून तू स्नेहालय जॉईन करतो आहेस, तुझ्या वैद्यकीय ज्ञानाचा तिथे आत्ता चिक्कार आवश्यकता आहेस. तर तेव्हा मग आम्ही पुण्यामधून काम करायला सुरुवात केली. सर गिरीश कुलकर्णी मगाशी ज्यांचा उल्लेख झाला त्यांचे बाबा मला 72 सालची टुर्नामेंट जी होती तेव्हा तिथे आम्हाला प्रशिक्षक होते आणि मॅनेजर होते अर्थात. तिथं माझी सरांची आणि माझी पहिली गाठभेट झाली. नंतर परत 30 वर्षानंतर बारामतीलाच परत अजितदादा पवार यांनी ऑल इंडिया टुर्नामेंट घेतल्या होत्या, तेव्हा परत मला तिथे सर भेटले आणि मला म्हटलं की अरे प्रकाश, गिरीश फार छान काम करतो आहे, स्नेहालयचं काम करतो आहे, तर तुझ्या सगळ्या टीमला घेऊन तू येशील. तेव्हाही मी फारसं काही मनावर घेतलं होतं असं नाही आहे, पण 2015 साल आलं तेव्हा सरांची तीव्रतेने आठवण आली की जेव्हा मी गिरीश सरांना पहिल्यांदा भेटलो स्नेहालयाच्या कामानिमित्ताने, तेव्हा हा सगळा विषय झाला. कोण कधी कुठे कुठले गुरुजी म्हणजे गुरु आपल्याला भेटतील आणि आपलं जीवन बदलून टाकतील, तर दिनूभाऊ कुलकर्णी हे माझ्या जीवनात आलेले गुरुजन आहेत आणि त्यांच्या मुलाच्या बरोबर मी आत्ता काम करतो आहे. मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की स्नेहालय ही संस्था जी आहे तर ती HIV बाधित महिलांसाठी, एड्स झालेली महिला असतील, त्या मुली असतील, त्यांची मुलं, संकटग्रस्त बालकं, अशा सगळ्यांसाठी आम्ही गेले 35 वर्ष काम करतो आहे. मला सुरू होऊन आता एक 8-9 वर्ष झाली आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे 2 मुलांपासून सुरू झालेलं आज 25 ते 30 प्रोजेक्ट्स आहेत. इतकं डिटेल्स बोलत गेलो तर वेळच उरणार नाही आहे अर्थात, पण तरीसुद्धा जस्ट मेन्शन करायला काही हरकत नाही आहे. आमचं स्नेहालय सुरुवात करायची तर इथं स्नेहाधार नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट केला. स्नेहाधार हा प्रोजेक्ट असा आहे की HIV बाधित झालेल्या ज्या मुली आणि ज्यांचं वयाला 18 वर्ष पूर्ण झालेल्या असतात, आम्ही 10वीपर्यंत मुलींना आमच्या नगरच्या स्नेहाधारमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर त्या मुली इकडे पुण्यामध्ये येतात. आमच्याकडे तेव्हा जागा नव्हती, म्हणजे स्नेहालय ही जागा बघत होती अर्थात, पण जागेची जर का आज म्हणजे 15 सालची गोष्ट आहे अर्थात, किमती बघितलं तर अफाट डोळे फाटतील एवढ्या किमती असतील अर्थात. पण तेव्हा मी जे काही मला मोडक सरांच्याकडनं जे काही मिळालं संचित म्हणेन मी अर्थ, तर ते खेळापासून जे काही मिळालं ते जागा आम्हाला डॉक्टर गजानन देसाई, त्यांची मुलगी डॉक्टर होती, ती ॲक्सिडेंटमध्ये वारली आणि तिच्या स्मरणार्थ त्यांना जागा द्यायची होती अर्थात. सर ते आमच्या 2-3 दिवस नगरला आले, तिथे त्यांनी ती जागा बघितली सगळी. त्यांना काहीतरी काम करायचं होतं अर्थात, त्यांनी जागा दिली आम्हाला.
पण सर म्हटलं की मी तुम्हाला काही, म्हणजे गिरीश सर अर्थात एकतर ते, की तेव्हा स्नेहालयाचा व्याप बराच वाढलेला होता, पण पुण्यामध्ये त्यांना घरकुल असं काही नव्हतं. अर्थात 3,500 स्क्वेअर फूट जागा आम्हाला मिळालेली तिथे. आम्ही 1 वर्षामध्ये 1 CRचं प्लॅन केला आणि तिथे 3 मजली बिल्डिंग बांधली. तिथे 25 पॉझिटिव्ह मुलींची आम्ही तिथे सोय केलेली. या मुली स्नेहालयात जेव्हा आल्या तेव्हा अगदीच लहान होत्या. अर्थात म्हणजे आई नाही, वडील नाही, स्वतःचं भवितव्य माहिती नाही, अशा परिस्थितीमध्ये त्या मुली वाढलेल्या. आपलं दुःख कोणाला सांगायचं काही माहिती नाही, आपला लाईफस्पॅन किती असेल माहिती नाही आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या मुली इकडे 18 वर्षानंतर आलेल्या. बिल्डिंग बांधताना प्रश्न होता तो सगळा पैशांचाच होता. सर म्हटलं की मी स्नेहालयातनं तर तुम्हाला काही पैसे मिळणार नाही आहेत, तुम्ही तुमच्या कपॅसिटीप्रमाणे ते गोळा करा वगैरे. पण सर सांगायला नक्कीच अभिमान वाटतो. आम्ही आत्ताच म्हटलं की 1 कोटीची बिल्डिंग आम्ही तिथं बांधली. माझ्यावर 8-10 लोक अजूनही काम करतात. आत्ता आमचा विस्तार पण वाढला. आता स्नेहालयमध्ये पुण्याच्या स्नेहाधारला आता 30 लोक आम्ही एकत्र काम करतो आहे. अर्थात तर माझ्याकडे ESIचे पेशंट्स यायचे अर्थात, की ज्यांचा पगारच मुळे की म्हणजे राज्य कामगार विमा योजना म्हणून एक आहे अर्थात, तर त्या मुली यायच्या माझ्याकडे रजिस्ट्रेशनसाठी वगैरे. त्यांना मी सांगायचो की अमुक अमुक क्षेत्रात म्हणजे मी काम करतो आहे आणि आम्हाला तर आत्ता पैशांची खूप जरुरी आहे. मी जरा जास्तीच बोललो अर्थात तेव्हा, पण प्रत्येक मुलगी येऊन मला सर तेव्हा ₹50 ₹100 अशी ती देऊन जायची. जिचा पगारच मुळे 5 ते 10 हजार असेल किंवा जेमतेम 5,000 7,000 असा असेल, पण त्याच्यातलं तिला काय वाटलं माहिती नाही. पण मला असं वाटतं की जे काही मी 30 वर्ष 40 वर्ष काम केलं आणि त्या लोकांसाठी जे काही काम केलं त्याचा तो विश्वास जो असेल, आजकाल ₹10 कुठल्या द्यायचे म्हटले तरी लोकांना शंका येते की हा ₹10ची पोच त्या विभागात जाईल की नाही, किंवा तो NGO प्रॉपरली वापरेल की नाही माहिती नाही अर्थ इतर ते. पण अशा स्टेजमध्ये मला त्याचे ₹100 होते. नंतर मला सर मिळाले पैसे, नाही असं नाही आहे अर्थात, पण त्या मुलींनी आणि त्या महिलांनी जी काही मला मदत केली ती मला आयुष्यात पहिल्यांदा तोंडातून शब्द फुटला. कारण आत्ता सर म्हटलं की मी फारसं बोलत नाही किंवा जास्ती म्हणजे सवय पण नव्हती अर्थात की आपण पैसे मागितले आणि नाही म्हटलं तर काय वगैरे सगळं ते. पण मला ह्या मुलांनी शिकवलं आणि त्यांनी मला मदतही केली अर्थात. अशा रीतीने आमचं ते स्नेहाधारचं प्रोजेक्ट सुरू झालं. त्यांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा इथे फिजिओथेरपीचा, नेचरोपॅथीचा एक कोर्स होता की जो त्यांना सूट होईल. कारण एड्स म्हटलं की लोक 10 फूट लांब पडायचे अर्थात, कारण आपल्याला होईल का एड्स असं सुद्धा वाटायचं. आम्ही त्यांच्या एकत्र ताटात जेवलेलो आहे, पण आजपर्यंत तरी मला असं काही अनुभवलं नाही. म्हणजे धोका आहे नाही असं नाही आहे, पण त्या मुलींचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने आम्ही चिकार प्रयत्न करायचो, वेगवेगळे कोर्सेस त्यांना द्यायचं वगैरे, आणि मग त्यांचं ते आयुष्य सगळं पुढे बदलत गेलं. बरेच प्रोजेक्ट्स आहेत. अनाप्रेमच्या संदर्भात जेव्हा मी हिम्मत भवन नावाचं बांधलं तेव्हा माझ्याकडे तिथे आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी होती. आता आमचे 15 ते 18 प्रोजेक्ट्स अनाप्रेम संस्थेचे आहेत, जिथे आम्ही आत्ता स्पायनल कॉर्ड इंजुरी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे सर, की ॲक्सिडेंटल इंजुरीमुळे जेव्हा पॅराप्लेजिक मुलं होतात किंवा म्हणजे जे कायमस्वरूपी व्हीलचेअरवरतीच जातात, तर ते जगणं किंवा जीवन जगणं हे फार अशक्य कोटीतील गोष्ट असतं. आणि तुम्ही घरापासून फेकले जाता, मग की तुमचा घराला काहीच उपयोग नसतो अर्थात, आणि डिप्रेशनमध्ये जायची शक्यता चिकार असते अर्थात मुलं मुली. त्याच्यासाठी आम्ही मोबिलिटी वर्कशॉप किंवा घेतलेले आहेत. आता 4-5 ठिकाणी आम्ही घेतलेत अर्थात, की पैसा आणि गरिबी हा सगळ्यात मोठा शाप आता समाजाला आहे अर्थात. जेव्हा आम्ही विचार केला किंवा जेव्हा मोबिलिटी वर्कशॉप्स घेतले, आम्ही सर रत्नागिरीला गेलो होतो, तिथे वर्कशॉप्स घेतले. तिथे कोकणामध्ये पर्टिक्युलरली उंच झाडं असतात, त्याच्यावरनं मुलं खाली पडतात, पॅराप्लेजिक होतात. इथे पुण्यात आता समजा आपण जरी साधी नी सर्जरी केली तरी फिजिओथेरपिस्टला बोलवलं तर तो दिवसाला 500 ते 800 रुपये पर डे घेतो, की जे शक्य होत नाही अर्थात. कारण 2 महिने 3 महिने तुम्हाला किती घ्यावं लागेल ते, प्लस सर्जरी, त्याच्यामध्ये त्या बिचाराचे 10-15 लाख कसे खर्च होतात कळत नाही. घरचं सगळं विकून टाकलेलं असतं अर्थात. तर अशा रीतीने तो विचार आला की आपण काहीतरी रिहॅब सेंटर चालू करायला पाहिजे. सर किती वेळ? 5-1 मिनटं चालतील ना सर?
हां. तर तो प्रयत्न होता अर्थात. त्याच्यानंतर आम्ही 10 बेडचा सेटअप चालू केला. आत्ता माझ्याकडे 10 पेशंट्स तिथे आहेत अर्थात. त्यांचं नुसतंच रिहॅब असं नाही, तिथे त्यांना परत आहे ना सर 5 मिनटं? ओके हां या. तर त्याच्यासाठी म्हणून जे प्रयत्न करायचे आहेत, त्या विजय गर्दे म्हणून सर आमचे होते की जे भेल इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मोठ्या पोझिशनला होते. ते इराणच्या दौऱ्यावरती असताना त्यांना ॲक्सिडेंट झाला आणि पॅराप्लेजिक झाले. गेले 45 वर्ष सर व्हीलचेअरवरती होते अर्थात. आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः फिनान्शियली स्टेबल होते. सेंट्रल गव्हर्मेंट अंडरटेकिंग होतं. काही सरांना कधी प्रॉब्लेम आला नाही. पण त्यांचा नंतर जेव्हा स्पायनल कॉर्ड इंजुरी रिहॅब सेंटर जेव्हा आम्ही सुरू करायचा विचार केला, तेव्हा सरांनी आम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली. कारण ते म्हटले की मी ज्या तऱ्हेने ते दुःख भोगलेलं आहे असं म्हणणार नाही म्हटले सर मी, कारण त्यांना सगळं सुखसोयी सगळं होतं अर्थात. जेव्हा आम्ही कोविडच्या काळामध्ये इंटेरियरला जायचो तेव्हा बघायचो अर्थात मुलांचे हाल, की 8-8 वर्ष एका जागेवरनं हललेले नाहीत, बेडसोर झालेले. जेव्हा आम्ही मोबिलिटी वर्कशॉपमध्ये जेव्हा गेलो तेव्हा 1-1.5 इंच जखमा झालेल्या त्या ड्रेसिंग करायच्या अर्थात. त्यांना सांगायचो की आम्ही की ह्याच्या पुढेचं, कारण एकच दिवस आमचं शिबिर असायचं तेव्हा ते जखमा भरून यायच्या नाहीत अर्थात. त्यासाठी म्हटले सर आमच्याकडे आता पैसे नाही आहेत अर्थात ड्रेसिंगसाठी, किंवा आपण वोकाडाईन बेटाडाईन किंवा ड्रेसिंग मटेरियल अर्थात. मुलींना पिरियड्स यायचे, पिरियड्समध्ये कॅथेटर त्यांचा असायचा, त्याच्यामुळे ते रिकरंट इन्फेक्शन व्हायचं. दर 3 महिन्यांनी कॅथेटर बदलायला लागतो अर्थात. तर ते हे सगळं असह्य होतं सगळं ते. आणि मग सर म्हटले की प्रकाश की आहे इच्छा मनामध्ये तर आपण बघूया. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला विखे पाटील हॉस्पिटलनी बरीच मदत केली. तिथे डॉक्टर गणवीर, दोघं नवरा-बायको दोघंही ते, त्यांच्याकडे आम्ही अप्रोच झालो. कारण मी इथं पुण्यामध्ये सेंटर तिथे आणि फिजिओथेरपी तर लागणार अर्थात, ज्याचं खर्च परवडणार नाही आहे. तर सर म्हटलं की सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनचं सेंटर आहे तिथे, त्याच्यामुळे रोज आता माझ्याकडे 5 ते 6 मुली येतात. ते फिजिओथेरपी प्रत्येक स्टुडंटला देतात अर्थात. आणि ते म्हटलं की जरी पेशंट असला तरीसुद्धा आमची तिथं मुलगा किंवा मुलगी फिजिओथेरपी द्यायला येईल, तुम्ही खात्री बाळगा. सर आत्तापर्यंत 40 पेशंट्स ॲडमिट झाले आमच्याकडे आणि त्यातले 5 ते 6 त्यांच्या पायावर उभं राहून आता सध्या चालायला लागलेत अर्थात. तर ते हे जे काही सुख आहे तर ते सांगून होत नाही. तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल आणि जेव्हा बघाल, जेव्हा इंटरॅक्शन होईल तेव्हा ते खरं लक्षात येतं आपल्या सगळं की आपण काय प्रकारे समाजाची सेवा करतो आहे. किंवा आपल्याला परमेश्वरी संकेत होता म्हणा की जो भाई म्हणजे अरुण शेठ यांच्यामुळे मला मिळाला अर्थात. प्रत्येक वेळी फोन झाला की भाई कानच पिळतात म्हणजे अर्थात की अरे मी तुला एवढं सांगितलेलं तर तू हे काम काही केलं नाही. त्यांचं प्लांटेशन्सवरती बराच आत्ता जोर गेले 4-5 वर्षासारख्या माझ्या पाठीमागे लागलेले आहेत की हिरवळ किंवा हिरवाई ही असायलाच पाहिजे अर्थात. आणि त्याचे फायदे मला समजून सगळे त्यांनी सांगितलेले आहेत. तर आमच्याकडे आत्ता साधारणपणे 400 झाडं आम्ही आत्ता जस्ट सुरुवात केलेली आहे प्लांटेशनच्या संदर्भात सगळं. तर ते केलं आहे. आत्ता आपण हे जे बुके बघितले अर्थात ते एक वर्षभरापूर्वी माझ्याकडे आत्ता सध्या तरी 35 मूकबधीर मुली आहेत. तिथे नगर आणि नगरच्या पेरिफेरीमध्ये अंध मुलांसाठी आणि मूकबधीर मुलांसाठी शाळा, रेसिडेन्शियल स्कूल, निवासी शाळा अशा नाही आहेत अर्थात. पण आत्ताच त्या सुरू आम्ही केल्यात अर्थात. नवीन एक हॉल बांधला. तो हॉल बांधतानाची पण जसे आता शुक्ला सरांची आता मी गोष्ट सांगितली तसंच आमचा मित्र आहे राज सुरा म्हणून, तो ऑस्ट्रेलियात असतो अर्थात. आल्यानंतर त्याला कोणीतरी सांगितलं किंवा बोललं किंवा प्रकाश सर अमुक काम करतात ते वगैरे. तर त्यांनी त्याला मी प्रोजेक्ट पाठवला अर्थात. तर तो असतो ऑस्ट्रेलियात, त्याचा मोठा भाऊ इथं असतो विवेक. न बघता काही म्हणजे फक्त विश्वास आणि कामाची तीव्रता किती आहे आणि मी काय कॅपॅसिटीचा माणूस आहे हे त्याला माहिती होतं. कारण तो ज्युनियर लेवलला त्यालाही छत्रपती एकलव्य अवॉर्ड मिळालेला आहे अर्थात. म्हणजे स्पोर्ट्सनी मला अनंत माझे प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत. तो वन ऑफ द आहे तो अर्थात. तिथे आत्ता आम्ही 4000 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलं आणि तिथे आत्ता मूकबधीर मुलींचे पहिलं निवासी हॉस्टेल आम्ही सर चालू केलेलं आहे.
दुपारी शाळेतनं आल्यानंतर काय करायचा हा प्रश्न असतोच अर्थात. म्हणजे रिकाम्या असल्या मुली की मग त्या उगीच इकडं तिकडं, आणि परत संवादाचा प्रॉब्लेम होता अर्थात. तर तोसुद्धा कसा मिटवायचा, तर ही कल्पना डोक्यामध्ये आली की फ्लॉवर बुके जे असतात ते आपण जसं आता दिला असेल, टेबलावरती ठेवला असेल तर तो लगेच आपण टाकून देतो. तर हा संकल्पना ही डोक्यात आली. आणि माझ्या स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट जे आहेत ते सुद्धा दुपारनंतर निवांत असतात. तर अप्पर बॉडी एक्सरसाइज जो असतो तर तो करण्यासाठी म्हणून मग आम्ही सगळी प्रोव्हाइड केलेली आहेत, नाही असं नाही, पण त्यांच्या हाताला पण काहीतरी काम पाहिजे. सो आता हा जो बुकेचा कार्यक्रम जो आहे तर तो कंबाईंड कार्यक्रम आम्ही आता सुरू केला की या मूकबधीर मुली, अंध मुली पण करतात, मूकबधीर मुली पण करतात आणि आमचं हे स्पायनल कॉर्ड इंजुरीचे लोक करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणं हे आमचं मुख्य प्रोजेक्ट आमचं आहे आणि तिथेच आमचे जास्ती फोकस आहे अर्थात. तर तसं ह्या प्रकारे हे सगळं काम चालू आहे. श्रीगोंद्याला आत्ता मी जिथे काम करतो तिथं फासेपारधी मुलांचं काम आहे. सर्व शिक्षण अभियान हे सगळं आपण म्हणतो, पण ते प्रत्यक्षात उतरतंच असं नाही आहे अर्थात. त्यांचे आईवडील गेले 80 वर्ष त्यांनी हातात कागद धरला नाही, पेन धरला नाही आहे, रेशन कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, असं सगळं प्रकार आहे. बाप गुन्हेगारी आणि तुरुंगात असतो, आई भीक मागत असते आणि मुलाला तर काहीच कसलाच गंध नाही. 2008 साली ही संस्था स्थापन झाली, तेव्हा सुरुवातीला आधी काहीच नव्हतं, पण नंतर मी 16 साली जॉईन झालो तिथे अर्थात. आत्ता आमच्याकडे एक 150 मुलं आता माझ्याकडे आहेत अर्थात. पण दुर्दैव असं की ते जेव्हा रेग्युलर शाळेमध्ये जातात तेव्हा आपल्यासारखी म्हणजे आपल्या लोकांसारखीची मुलं जी असतात ती अशीच खुर्चीवर बसलेली असतात, पण फासेपारध्यांची मुलं तिथे सर खाली जमिनीवरती बसतात सगळे. ती आज ही परिस्थिती शहरामधून आहे, खेडेगावातनं आहे वगैरे, पण त्याची कोणाला काही काळजी आहे तमाय असं काही नाही. आज ते राहायला सगळी पालामध्ये असायचे सगळे. ती त्यांना आज आम्ही घासून पुसून स्वच्छ केलं. तुम्ही जर का व्हिजिट दिलीत, मी परत सांगतो की म्हणजे तुम्ही आल्यानंतर आता अरुणा आणि मंगेश दोघंही माझ्याकडे येऊन बघून गेलेले आहेत. भाईंचा धाकटा भाऊ आहे की म्हणजे बहीण आहे ती अर्थात. तर त्यांनी सगळं काम बघितलं डोळ्यांनी की प्रत्यक्ष बघितल्याने किती फरक पडतो. आणि तर ते अनुभवणं जे आहे तर ते आणि डायलॉग करणं हा वेगळा विषय होऊ शकतो. इथे मी जर किती बडबड केली तरी त्याची ग्रॅव्हिटी येते नाही असं नाही येते, पण प्रत्यक्ष बघल्यानंतर माणूस अंतर्बाह्य बदलतो म्हणजे काय तर ते तेव्हा कळू शकतं अर्थात. तर अंध मुलांची इथे जी इंटरॅक्शन्स होती तर ती जर का केली तर अजूनही चांगली कल्पना येऊ शकते अर्थ. तर तसा तो माझा प्रोजेक्ट आत्ता मी सुरू केलेला आहे अर्थात की त्या मुलींना आता 8वीतली जी मुलगी आहे तिचं बौद्धिक शिक्षणच किंवा तिची वाढ झालेली नाही आहे, तिला दुसरीचंच जरी गणित सांगितलं तरी समजत नाही आहे. हा प्रकार माझ्या 6 महिन्यापूर्वी लक्षात आला. मग विचार आला की जसं आता गुरुकुल इथे सरांचं आहे आणि त्यांनी ज्या तऱ्हेने ते डेव्हलप केलेलं आहे, वाङ्मय असंख्य पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, संत लोकांचे विचार पोचलेले आहेत. तर म्हटलं ह्या गुरुकुल या शब्दाने माझ्या डोक्यात प्रकाश पडला बेसिकली, खरं सांगायला हरकत नाही. सो आमच्या इथे मी जेव्हा स्नेहाधार प्रोजेक्ट सुरू केला ज्योती एकबोटे नावाच्या, माझ्या बोलण्यामध्ये थोडासा जरा कुठलाही संदर्भ कुठेही जाईल, कारण मी बेसिकली खेळाडू आहे, वक्ता नाही आहे, त्याच्यामुळे व्यवधान थोडंसं डिरेंज व्हायची शक्यता झालंच आहे असं मला वाटतं आहे. कारण मी एकदम उठून स्नेहालयामधून एकदम अनामप्रेमला जातो, आता एकदम फासेपारधी कुळात जातो सगळं ते, पण भावना स्वच्छ आहे आणि काम करायची इच्छा आहे. तर तिथे आम्ही आत्ता एक वर्षभराचा प्लॅन करतो आहे. 2 सायकोलॉजिस्ट पोस्ट ग्रॅज्युएट मुली आहेत, त्या दर रविवारी आमच्या संस्थेमध्ये येतात, प्रत्येकाचं ॲनालिसिस ते करतात. ते आत्ता आम्हाला ह्या रविवारी 1 वर्ष पूर्ण होईल. पाठीमागे राजा मराठे बसलेला आहे, तो छत्रपती अवॉर्ड विनर आहे तो. तर तो हे आमचं मग कोण कधी कुठे कशी मदत करेल कळत नाही अर्थात. चांगल्या कामासाठी म्हणतो आपण की कुठूनही लोक मदतीला येतात, तसंच तो येतो. तिथे त्यांनी सर खो खो त्यांनी राजाने तिथे शिकवलेलं आहे. तिथल्या मुली मी जरी गेलो तरी म्हणतात की मराठे सर
का नाही आले वगैरे सगळं ते आता त्या निमित्ताने निदान राजाबरोबर जरा ते काम चालू होईल असं मला वाटतं अर्थात ते. पण हे चांगल्या कामाला प्रॉब्लेम येत नाही. तर ते आम्ही एक वर्षभराचा तिथे प्लॅन केलेला आहे की त्या मुलींचं 1:1 प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट असं सगळं ते एक संकल्पना आहे अर्थात. माहिती नाही मला की एक वर्षभर तरी आमचा प्रयत्न राहील की 1+1 म्हणजे 2 हे सुद्धा आत्ता 8वीत गेलेल्या मुलाला माहिती नाही आहे अर्थात. इतकं ते कच्चं मडकं आहे. फक्त आम्ही झोपडपट्टीत किंवा त्या पालातनं उचलून त्यांना संस्थेमध्ये आणलं आहे. चांगलं संस्कार म्हणजे बरेचसे लोक येतात इन्स्पिरेशनल स्पीचेस वगैरे सांगतात सगळं ते शिकवतात सगळं. पण डोक्यात राहील याची काही गॅरंटी नाही आहे की बे हे पाठ करून घेणं आणि सतत सातत्याने करून घेणं हेच कमतरता त्याच्यामध्ये आहे असं मला वाटत होतं. म्हणून मग मी गुरुकुल पद्धत सुरू करायचं ठरवलं आहे की ती मुलगी आणि त्यांचा जो आदिवासी रदर म्हणजे फासेपारधी लोकांची संकल्पना आहे की ती 13व्या वर्षी लग्न होऊन ती मुलगी सासरी जाते. हे एक स्ट्रायकिंग फिनॉमिना जो आहे तर तो त्यांचा तो संस्कार म्हणा किंवा त्यांचं ते कस्टम आहे अर्थात. तर आत्ताच मी मध्ये माझ्या घरी त्या 2 मुलींना मी घेऊन आलो होतो मुद्दामून, कारण कळलं होतं मला की कदाचित ती गेली तर त्या मुलीचं लग्न होईल वगैरे. पण सुदैवानं तसं काही झालेलं नाही. तर मी मग पेरेंट्स मीटिंग घेतली तिथे अर्थात. म्हणजे कशा तऱ्हेने आम्ही एखादं प्रोजेक्ट किंवा प्रकल्प डेव्हलप करतो ते माझा सांगायचा हा प्रयत्न आहे. एवढं बोलून मी थांबणार आहे कारण ह्याला काही लिमिट्स उरणार नाहीत अर्थात. तर ते जितकं बोलीन तेवढं कमीच आहे. पण हे प्रॉमिनंट जे प्रोजेक्ट्स आहेत तर ते सांगण्यासाठीच मी फक्त उभा आहे अर्थात. तिथं दर आठवड्याला जाऊन प्रत्येकाचं मेंटॉरिंग होईल तिथे. त्याचं प्रोटोकॉलप्रमाणे त्याचं ॲनालिसिस होईल. प्रत्येक महिन्याला आम्ही पेरेंट्सना त्यांच्या आईवडिलांना सांगू की तुमचं मूल इथं काय करते किंवा तुमचा रोल काय आहे. असं एक वर्षभर काम करून जरी ग्रेड 1पर्यंत ते मूल जरी गेलं तरीसुद्धा ते साक्षर होईल अशी आमची आशा आहे अर्थात. माझ्याकडे ज्या दिव्यांग मुलांचं आम्ही लग्न करतो त्यांना जगायचा हक्क आहे, लग्न करायचा अधिकार आहे असं तिथे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केल्यानंतर जाणवतं सगळं ते. आत्तापर्यंत मी 5 ते 6 मुलांचे लग्न तिथे लागलेली आहेत अर्थात. मी म्हणजे आणि ती 6च्या 6 मुलं सर सांगायला मला नक्की आनंद वाटेल की त्यातला एक मुलगा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करतो. तो आत्ता सेंट्रल गव्हर्मेंट आहे. ते स्पर्धा परीक्षातून ही सगळी मुलं क्वालिफाय होतात अर्थात. तर ते कधीही त्यांच्या मनामध्ये असं कधी हे आलेलं नाही म्हणजे विचार आलेला नाही आहे की अर्थात. म्हणून जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणले की सर अंधत्व ही परिस्थितीची अगतिकता आहे, मनाचे नाही आहे. म्हणजे त्यांचं मन इतकं खंबीर आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते स्टेबल असतात अर्थात. तर ते फोन केला तर त्यांना इतकं बरं वाटतं. म्हणजे हा मी अनुभव घेतलेला आहे की बरीच वेळा मला मुलं म्हणायची की सर तुम्ही येता, आम्हाला भीती वाटते अर्थात की तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या असतात पण मी बोलू शकत नाही आहे अर्थात. पण हा बॅरियर म्हटलं तोडण्यासाठी मग जेव्हा मी आमच्या संस्थेमध्ये जातो तेव्हा खाली मांडी घालून त्यांच्याबरोबर बसतो अर्थात. म्हणजे आपण एक सामान्य कार्यकर्ता आहे त्याला पण कळायला लागतं अर्थात. म्हणजे कोणी प्रोटोकॉलप्रमाणेच आता आपण वरती बसतो तसं म्हणजे ती दुरी कमी करण्यासाठी म्हणूनच हा माझा सगळा प्रयास आहे अर्थात. 2 मुलं जी आहेत तर ते आता बँक ऑफ इंडियामध्ये फ्रंट डेस्कला काम करतात त्या अर्थात. आणि 100% ब्लाइंड आहेत ते अर्थात. त्यांच्या पायावरती उभी राहिलेली आहेत. तर असं सगळं हा प्रवास सगळा जो आहे तो न संपणारा आहे. तर परत एकदा मी गुरुकुल प्रतिष्ठान, कामत सर आणि स्टेजवर बसलेले सगळे माझे गुरु सगळे आणि आपण जे आशीर्वाद द्यायला सगळे उपस्थित आहात ते सगळ्यांना एकदा परत विनम्र अभिवादन करतो. माझा जो सत्कार आज झाला आहे जीवन गौरव सर म्हटले की गौरव ज्या माणसाचं आपण करतो तो त्याचं कर्तृत्व तेवढं मोठं असतं. पण मला असं कधीच वाटत नाही आहे. आपण सामान्य कार्यकर्ता असणं हेच सगळ्यात चांगलं लक्षण आहे की जे मोडक सरांनी आम्हाला शिकवलं की तू चांगला माणूस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळं इतर पैसा प्रतिष्ठा मान सन्मान सगळं मिळू शकतं पण डाऊन टू अर्थ राहून नम्रतेने राहणं वागणं हे जे करशील तेव्हा तू खराच
म्हणजे मनुष्य म्हणून जगण्याला तू योग्य असेल असत. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. पण तुम्ही आमच्या प्रोजेक्टला तिन्ही ठिकाणी नक्की भेट द्यावी आणि मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. मग तुम्हाला कळेल की 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 प्रकाश काय काम करतो, किंवा मला पण बरं वाटेल ना जरा की येऊन तुम्ही जर का काही सपोर्ट मला केला तर तो नक्कीच मला हवा आहे या अर्थात करते. सो मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. गुरुपौर्णिमेला सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आणि थांबतो. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि समोर बसलेले थोरच म्हटलं पाहिजे, कारण हे सगळेजण माझ्यापेक्षा मानानी अनुभवानी सगळ्या ह्यांनी खरोखरच थोर आहेत. आणि त्यामुळे मला खरं तर सांगायचं तर थोडं दडपण आलेलं आहे बोलताना. पण प्रकाशभाईंच्याबद्दल असलेल्या आदराबद्दल मला ते न बोलता थांबवतही नाही आहे. आपण मगाशी खूप ऐकलं की प्रकाशभाईंवरती संस्कार झाले, संस्कार आहेत चांगले, ते तर आहेच, ती निर्विवाद गोष्ट आहे. पण तेच संस्कार त्यांच्या मुलांच्यातही रुजलेले आहेत. त्याचं ताजं उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आता ॲक्च्युली माझ्या वहिनीला खूप प्रॉब्लेम झाला होता आणि मला एक डोक्यात होतं की त्यांची मुलगी नर्व्सवरती काम करते. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं प्रकाशभाई असं असं आहे. ते म्हणाले अगं मेघा त्याच्यातच काम करते. तर मी तिला फोन केला, प्रकाशभाईंनी सांगितलं. पण मला तिचं सगळ्यात कौतुक वाटलं म्हणजे ती जपानला व्हॅकेशनवरती गेली होती, पण तिथनंसुद्धा तिने रिपोर्ट्स मागवले, काय काय टेस्ट कर हे माझ्या भाचीला सांगितलं. ते सगळे रिपोर्ट्स मागवले, ते रिपोर्ट्स तिने बघितले आणि त्याच्यावर काय काय होतं आहे आणि मी अमुक तारखेला येते आणि अमुक तारखेला तू माझ्यासमोर त्यांना घेऊन ये आणि माझ्यासमोर त्यांच्या पुढच्या टेस्ट करायच्या आहेत. एवढी इन्व्हॉल्वमेंट तिचीसुद्धा त्याच्यात आहे आणि हे संस्कार त्यांच्या मुलांच्यात रुजले गेले, ही पण त्यांची एक ग्रेटेस्ट अचिव्हमेंट आहे. प्रकाशभाईंच्याबद्दल दुसरं सांगायचं म्हणजे ते स्नेहालयच्या अनेक ह्याच्यात काम करतात हे आता त्यांनी सांगितलंच. पण एखादा माणूस जेव्हा दुःख भोगतो तेव्हा तो दुसऱ्याचं दुःख अधिक प्रकर्षाने समजून घेऊ शकतो. आणि तिथल्या अनेक म्हणजे इथलं स्नेहाधार काय किंवा स्नेहालयला आपण त्यांच्याबरोबर गेलो तेव्हा त्यांच्याबरोबर जो घोळका त्यांच्या भोवती निर्माण होतो आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती त्यांना बघितल्यावर जो आनंद निर्माण होतो ना, ते बघितल्यानंतर खरंच वाटतं की म्हणजे एखादा माणूस एवढा कसा काय दुसऱ्याशी चांगला वागू शकतो. हा खरंच आपल्याला, कारण आपण इतकं कोझी लाईफ अनेक वेळा जगत असतो ना की तेव्हा खरंच असं वाटतं की एवढं कसं एखादा माणूस दुसऱ्याकरता म्हणजे त्याचं दुःख इतकं कसं काय समजून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट मला सांगायची म्हणजे स्वतः अनेक माणसं अशी असतात की स्वतःच्या दुःखाचं खूप अवडंबर करून ठेवतात की माझं असं माझं तसं, पण स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आणि कशात तरी झोकून देऊन कसं वागावं किंवा कसं परत उभारीने पुढे उभं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं. ही इज रिअली अ इन्स्पिरेशन. आणि त्यांना असंच काम करण्याची वाव मिळू दे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. धन्यवाद अरुणाताई आणि धन्यवाद प्रकाशभाई. स्वतःला सामान्य कार्यकर्ता म्हणत आहे, तुमचा विनय आहे आणि तुमचं काम खूप मोठं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे वळतो आहे. दुसऱ्या भागात आपण श्री अतुल वाडकर यांना घनश्याम धोंड स्मृती मुद्रांजली पुरस्कार देणार आहोत. त्यांचा संक्षिप्त परिचय करून देते. श्री अतुल वाडकर यांनी 2002 साली BAची पदवी घेतली. MPSCचा अभ्यास ते करत होते, पण वेळेवर निकाल लागत नाही, आयोगाची दिरंगाई होते, त्यामुळे तो प्रयत्न सोडून देऊन 2006 साली स्क्रीन प्रिंटिंगची कामे सुरू केली. 6 महिन्यातच ऑफसेट प्रिंटिंगकडे ते वळले. प्रथमच भारतीय बनावटीच्या मशीन्स घेऊन ते या व्यवसायात उतरले. अनुभव काहीच नव्हता, पण जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय भक्कम केला. 2008मध्ये द पुना प्रेस ओनर्स असोसिएशन या संस्थेचे संचालक म्हणून ते निवडून आले. या संस्थेमुळे परदेशात जाऊन तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी अद्ययावत मशीन्स आणल्या. या मशीन्समुळे व्यवसाय वाढला. तो आज 5 कोटी आर्थिक उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या संस्थेत 40 कर्मचारी कामाला आहेत. आता
श्रीयुत अतुल वाडकर यांना मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत अतुल वाडकर यांना घनश्याम धोंड स्मृती मुद्रांजली पुरस्कार प्रदान करावा. आमचे पुरस्कार हे जसे वैशिष्ट्य संपन्न असतात तसंच ते ज्यांच्या नावे असतात त्यालासुद्धा फार अर्थ असतो. इथे किती लोक आहेत जे घनश्याम धोंड यांना ओळखतात? तुम्ही ओळखत होतात? हां, तुम्ही दुसरे धोंड म्हणताय, ज्ञानेश्वरी संबंधी लिहिणारे, ते हे धोंड नव्हेत. संत साहित्याची संस्था आहे म्हणजे मी त्यांच्या नावाने असेल असं तुम्हाला वाटलं असेल, तसं नाही आहे हे. बसा ना तुम्ही, बसा. मादाने यांचा अजिबात परिचय नाही. मी आत्ता त्यांना पाहतो आहे हे पुरस्कारार्थी आहे म्हणून. ही निवड, ज्यांना हा पहिला पुरस्कार आम्ही दिला आणि गेली 50 वर्ष ते माझ्याशी कामामुळे संबंधित आहेत, असे हेमंत जोशी, स्मिता प्रिंटर्स, हे पुण्यातलं सर्वात मोठं प्रिंटिंग क्षेत्रातलं नाव आहे. मी त्याच्या तपशिलात आत्ता जात नाही, कधी प्रसंगी सांगेन. पण त्यांनी ही निवड केली आणि मला आत्ता ते दिसत आहेत. पण ही गोष्ट मी अशासाठी उल्लेख करतो की त्यांना काय जबाबदारी त्यांच्यावर आम्ही टाकतो हे समजावं म्हणून. या सर्व मंडळींच्या, चांगली माणसं आहेत, मोठी माणसं आहेत सगळी, यांच्या साक्षीनं मी तुम्हाला धोंड पुरस्काराची जबाबदारी सोपवतो आहे. कोण होते धोंड? घनश्याम दत्तात्रय धोंड हा सिंधुदुर्गामधल्या वेंगुर्ला नावाच्या छोट्याशा गावात मराठी शाळेत शिकलेला माणूस. हा पुढं नशीब काढायला मुंबईला गेला आणि चर्नी रोडला गिरगावात प्रिंटिंग स्कूल होतं गव्हर्मेंटचं, तिथे उमेदवारी करायला लागला. तिथं काम केलं की प्रिंटिंगच्या क्षेत्रात कुठेतरी काहीतरी मिळेल म्हणून ते तिथे गेले. उत्तम शिकले आणि मग गव्हर्मेंटच्या प्रिंटिंग डिपार्टमेंटमध्ये एक सामान्य मनुष्य म्हणून नोकरीला लागले. आणि पुढे आपल्या कामामुळे, नेकीमुळे, सचोटीमुळे आणि विलक्षण सौंदर्यशील कामं करण्यामुळे पुढे गेले. आणि गव्हर्मेंटचं जे डिपार्टमेंट आहे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड पब्लिकेशन, याचे डायरेक्टर झाले. लाल दिवेच्या गाडीतून हिंडायला लागले. पण एकही पैसा काढला नाही. हे मी अशासाठी आवाजात सांगतो, आज पैसे खाणारे लोकच तुम्हाला प्रशासनामध्ये सगळीकडे मिरवताना दिसतात. घनश्याम धोंडनी कधीही पैसे खाल्ले नाहीत, कोणालाही दुखावलं नाही. एवढा प्रचंड कागदाचा सगळा साठा त्यांच्या हातात असे, कधी त्याच्यातून पैसा मारला नाही. आणि साधे राहिले शेवटपर्यंत. शेवटी त्या अथश्रीमध्ये होते परांजपेंच्या. 2 खोलीच्या घरात वरळीला राहिले कायम. खरं ती जागा अशी होती, ती पोस्ट अशी होती, वाटेल तेवढा पैसा माझ्या जवळच्या माणसांनी खाल्लेला आहे, मला माहीत आहे. नात्यातली माणसं आहेत, मी त्यांच्याशी संबंध सोडले, 200 नाही सोडले. तेव्हा हा पुरस्कार स्वच्छ प्रशासकीय अधिकारी, मुद्रण क्षेत्रात काय क्रांती करतो त्याचा एक नमुना पाहायचा असला तर कधीतरी मधुघट नावाचं पुस्तक पहा. मधुघट हा तांब्यांच्या कवितांचा संग्रह आहे. हा धोंड यांनी तयार केलेला आहे. इतके सुंदर पुस्तक कुठल्याही मराठी प्रकाशकाला जमलं नाही मधुघटसारखं. धोंडनी तयार केलं सरकारतर्फे.
आणि तांब्यांच्या शताब्दीला ते लोकांना दिलं. अशी पुष्कळ पुस्तकं आहेत दोंडांनी तयार केली. बघा एकदा तुम्ही, गव्हर्मेंट पब्लिकेशन्स पहा, इथे पाठ्यपुस्तक मंडळात ती कचेरी आहे, पाहता येतील. 100 पुस्तकं अशी उत्तम तयार केली, उत्तम मुद्रण आणि कमीत कमी किंमत. माझंच एक लेख मी लिहिला होता आळंदीवर, तो त्यांच्या हाती पडला. म्हणले हे असं इतकं तुम्ही गद्य काय लिहिलं आहे? म्हटलं मग काय आता आळंदीवर पद्य काय लिहू? नाही म्हणले सचित्र पाहिजे पुस्तक. माझा छोटासा लोकराज्यमध्ये आलेला लेख होता, त्यांनी त्याच्यामध्ये 50 चित्र टाकून संबंध आळंदी लोकांच्या समोर उभी केली. आळंदी दर्शन असं नाव दिलं आणि लोकांना 8 आण्यामध्ये हे पुस्तक सरकारतर्फे देण्यात आलं. त्याच्या 10-20 आवृत्त्या झाल्या. एखादी प्रत तिथे असेल सुद्धा. आता मला सांगायचं असं, अशा माणसाच्या नावानं हा पुरस्कार आहे. अशी माणसं आता समाजात दिसत नाहीत, पण ती दिसली पाहिजेत. आणि ती आता दिसत नसली तरी ती असली पाहिजेत तुमच्या आमच्यात त्यांच्या कामामुळं. त्यामुळे ज्यांनी हे घेतलं आहे त्याला अट काय आहे? नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आणि जुने कामगार बरोबर घेऊन त्यांना काढून न टाकता त्यांच्यासह केलेला मुद्रण क्षेत्रातील प्रयोग, असं उद्दिष्ट त्याच्यामागं असतं आणि म्हणून त्यांची निवड केलेली आहे. मी अधिक बोलत नाही, मुद्दाम धोंडच्या निमित्ताने हे सांगितलं पाहिजे म्हणून मी परत सांगतो तुम्हाला. उद्या काय कोणी जर देणार असेल वर्तमानात हे द्या की गुरुकुल प्रतिष्ठानसारख्या संस्था जे स्वच्छ प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशीच संबंधित राहतात, राजकीय पुढारी आणि त्यांच्या भोवती पिंगा घालणारे पंडित यांच्याबरोबर असत नाहीत आणि समाजसुद्धा त्यांच्याबरोबर असतो. म्हणून या पुरस्काराला अर्थ आहे. आता हे जे कोणी आहेत ज्यांना हा देणं, त्याची जबाबदारी आहे की तुम्ही असं मुद्रण करा, त्या मुद्रणाची मुद्रा समाजाच्या नैतिकतेवर, सदाचरणशीलतेवर उमटली पाहिजे. त्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. आजवर आम्ही फार विचारपूर्वक हे पुरस्कार दिलेले आहेत. मी अधिक बोलत नाही. मी यासाठी हेमंत जोशींचे आभार मानतो की त्यांनी काही आता माहिती सांगण्यात आली त्यावरून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर 50 माणसं आहेत. ही फार मोठी ताकद आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाबरोबर जर 50 माणसं असतील तर ते संबंध गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतात. अशी माणसं पूर्वी होती. म्हणून चित्रशाळा म्हणजे पहिला फोटोजिंगू प्रेस ही उभी केली ज्यांनी, त्याने संबंध पुण्याचं रूप बदललं आणि एखादा विष्णूशास्त्री चिपळूणकरण त्याचं शालापत्रक हे सर्वांच्या समोर काय बाळलं. खूप सांगता येईल मला, मी सांगत ते बसणार नाही. म्हणायचं आहे असं, मुद्रण ही आजच्या काळाची फार मोठी शक्ती आहे. त्या मुद्रणातून जर काही चांगलं मुद्रण तसं तुम्ही केलं पाहिजे. आम्ही नाही काही हे सगळं जाणीवपूर्वक करतो आहोत काय करतो आहोत. म्हणून इतका सुंदर हॉल, इथं लग्न लागलं असतं तर त्याला 25-30 हजार रुपये नुसतं भाडं मिळालं असतं. पण इथे जेव्हा गुरुकुलचा कार्यक्रम असतो तर ही मंडळी त्याच्यात सहभागी असतात. म्हणून हे सभागृह गुरुकुलला मिळत असतं. असो, मला आनंद आहे की हा पुरस्कार दिला जातो आहे. पुस्तकाचं प्रकाशन इथं होईल. मी एवढं सांगतो, ही महाराष्ट्रातली क्रांती आहे. सर्वच क्षेत्रातली, मुद्रण क्षेत्रातली, प्रकाशन क्षेत्रातली आणि संत साहित्यातली सुद्धा. मी अनेकांच्या तोंडून ऐकलं की ज्ञानेश्वर माहिती असतात पण ज्ञानेश्वरी उत्तरेत माहिती नसते. म्हणून गेले काही वर्षे हे काम चाललं होतं आणि आता ही हिंदी ज्ञानेश्वरी 2000 पानांचा हा ग्रंथ आहे. उत्तम कागद आहे, उत्तम मुद्रण आहे आणि उत्तम बांधणी आहे. हे फक्त 750 रुपयाला आम्ही त्या लोकांना देणार आहोत जे प्रवचनं करतात,
आणि असे आम्ही 1000 प्रवचनकार उत्तर भारतामध्ये पाठवण्याची काही व्यवस्था आखलेली आहे. घरोघरी ज्ञानेश्वरी हिंदूतून पोहोचेल असा हा ग्रंथ आहे. फार म्हणजे हे फार मोठं काम आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर संस्थांनी हे काम करायला पाहिजे होतं. देव संस्थांनी हे काम करायला पाहिजे होतं. पंढरपूरच्या मंदिराने असं करायला पाहिजे. अरे तुमच्याकडे हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा आहे. या देशातली सर्वात मोठी लोकभाषा आहे. हजारो लोक हिंदी बोलतात आणि परदेशातले लोक हिंदी बोलता येतं म्हणून नरेंद्र मोदींना जगात भाव आहे. त्यांना जर ते आलं नसतं तर त्या पंतप्रधान पदापर्यंत ते पोहोचू शकले नसते. जसं आपल्याकडे मराठीत इथे महाराष्ट्रात उदाहरणच आहे. ते हिंदी आलंच पाहिजे तुम्हाला चांगलं. आणि हिंदीतून ज्ञानेश्वरी जर कळली तर संबंध महाराष्ट्र कळेल म्हणून हा उद्योग केलेला आहे. आणखी याचं एक वैशिष्ट्य सांगतो. गुरुकुल, आता मी अशा वयात आहे की मी कोणत्याही क्षणी नसेल, पण माझ्यानंतर हे काम सुरू राहिलं पाहिजे म्हणून 35 लाख रुपयाच्या ठेवी आम्ही गोळा केल्यात आणि त्या स्वतंत्र ठेवलेल्या आहेत. त्याच्या व्याजातून आजन्म इथे हिंदी ज्ञानेश्वरी मिळत राहील. एक आवृत्ती संपली की लगेच दुसरी, तिची आर्थिक व्यवस्था आहे अशी व्यवस्था गुरुकुलनी केलेली आहे. असं प्रकाशकांनी काहीतरी केलं पाहिजे. ज्याला पारितोषिकं दिलं जाईल त्यांचा ध्येयवाद असा असला पाहिजे. जसं हा मला काही कोणी पारितोषिक दिलेलं नाही, याचं काही माझं काही गौरव होईल अशी कारण कुठल्याही राजकीय शक्तीशी मी संबंधित नाही. त्यामुळे मला काही मिळणार नाही. मला त्याचं सुखदुःख नाही, अजिबात नाही. किंबहुना मला अभिमान आहे की मी कुठल्याही पक्षाचा नाही, फक्त सत्पक्षाचा आहे. काही चांगलं निर्माण करावं या उद्दिष्टाने काम करतो. तर हे 1 तारखेला याचं प्रकाशन कुठल्याही राजकीय माणसाच्या हस्ते नाही, उत्तर प्रदेश सरकारच्या IAS केडरमधली 2 माणसं आणि त्यांची कमिटी इथे येणार आहे 1 तारखेला, आत्ता टिळक पुण्यतिथीच्या दिवशी. आणि त्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि ह्याच्या 1000 प्रती योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून उत्तर प्रदेश सरकारतर्फे अनेक ग्रंथालयाला दिल्या जातील. 1 तारखेला होईल. त्या दिवशी तुम्ही या. धन्यवाद. त्यांनी अतुल वाडकर यांना मुद्रांजली पुरस्कार प्रदान करावा. मानचिन्ह वैशिष्ट्यपूर्ण गुच्छ आणि 10,000 रुपयाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अतुल वाडकर सरांना विनंती करते की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर लोकांकडे मी आभार मानतो की त्यांनी माझी आज पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. आणि सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे खरंच की हा पुरस्कार सोपा नाही आहे. जेवढं त्यांनी जे सांगितलं तर त्याप्रमाणे मी खरंच मी अगोदर MPSCचा अभ्यास करत होतो. मला लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न होतं की मला लाल दिव्याची गाडी मिळवायची आहे. पण अभ्यास करताना मी महाराष्ट्रात 2002च्या बॅचला पासआउट झालो होतो असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून. पण काही काळात काही MPSCच्या घोटाळ्यामुळे, राजकीय हस्तक्षेपामुळे आमच्या बॅचवरती पूर्ण स्टे आला आणि आता ग्रॅज्युएशन केलेलं नोकरी कोण देणार म्हणून व्यवसायात उतरलेलो. तर सुरुवातीला मी स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला 10 बाय 10च्या खोलीमध्ये. आणि तिथून जे नंतर आमची एक संस्था आहे दी पुना प्रेस ओनर्स असोसिएशन म्हणून, तर त्या संस्थेवरती मी संचालक म्हणून निवडून आलो. लहान वयातच मी तिथं संचालक झालो. आणि मला मुद्रण प्रकाश म्हणून हे मॅगझिन आहे आमच्या संस्थेचं, त्याच्यावरती मी संपादक म्हणून निवडून आलो. संपादक झाल्यावरती मला बाहेर जायला मिळालं जर्मनीला.
जर्मनीला गेल्यावरती जे तंत्रज्ञान शिकायला मला मिळालं त्यानंतरच माझ्या व्यवसायामध्ये प्रगती झाली. स्टार्टिंगला मी जे माझ्याकडे इंडियन मशीन होतं म्हणजे भारतीय बनावडीचं मशीन होतं ते साधारणतः तासाला 1000 कॉपीज प्रिंटिंग करायचं A4च्या. आणि कालांतराने म्हणजे 10-12 वर्षामध्ये आत्ता मी जर्मन मेडचं मशीन घेतलं तर ते आता तासाला जो 1 लाख कॉपी प्रिंटिंग करतं. तर हीच गोष्ट सरांनी आता सांगितलं बरं की नवीन तंत्रज्ञान शिकणं खूप काळाची गरज आहे. काळानुसार बदललं पाहिजे तरच आपण व्यवसायात प्रगती करू शकतो. आणि मराठी माणसाचं पाऊल हे असंच पुढं चाललं पाहिजे. आता जो पुरस्कार मला खरंच मिळाला तर मी 4 पाऊल आणखी नक्की पुढे जायला नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात करून मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळे मी गुरुकुल प्रतिष्ठानचे खूप आभार व्यक्त करतो आणि हेमंत जोशी सरांचे पण आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. मी औपचारिक आभार प्रदर्शन नाही करत आहे कारण हे सगळे गुरुकुलशी संबंधित आणि डॉक्टर प्रकाश शेठ आणि अतुल वाडकरांशी संबंधित सगळेजण आहेत. तर मी सगळ्यांचे आभार मानते. डॉक्टर प्रकाश शेठ त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आलेले आहेत. ते खूप व्यस्त असतात. मी त्यांना दर कार्यक्रमाचं परिपत्रक पाठवते. शेवटी त्यांनी मला कळवलं की मी खूप व्यस्त असतो, मला दर कार्यक्रमाला यायला जमणार नाही. पण तरी ते आज वेळात वेळ काढून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेत आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारला गुरुकुलचा. याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि आपल्या सगळ्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते. श्री अतुल वाडकर यांचाही आभार मानते.